गाईस, कशा आहात तुम्ही सगळे? तर मी मयुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि सगळ्यांच्या घरात बाप्पांचं आगमन होत आहे. सो मी पण जाणार आहे काकांकडे गणपती असतो. सो आणि गावी पण जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कोकण फक्त 2 सणासाठी फेमस आहे. ते आहे की एक तर गणपती, गणेश चतुर्थी आणि शिमगा. सो आता मी पण किती किती मजा येते कोकणामध्ये गणपतीचा सण साजरा करायला, ते तुम्हाला बघायला भेटेल या सिरीजमध्ये. सो मी हे टाईम वेस्ट न करता त्या घेऊन सांगतो दादाकडे. आणि तुम्ही पण हा पूर्ण ब्लॉग बघा. सो आपण भेटू डायरेक्ट दादाची इथं. गणपती बाप्पा गणपती बाप्पा 1 2 मित्रांनो, आता आम्ही गावाकडून आलेलो आहे आणि आत्ता जायचं मला आत्याकडे भजन होणार आहे. सो आत्याकडे आरती झाली आत्याकडची. सो आता पप्पा बोलते की आपल्याला इथं भजन करायचं आहे, मी तिकडे आणारे भजन करायला. सो तुम्ही हे भजनही एन्जॉय करा. आणि दुसऱ्या दिवशी आता उद्या निघायचं माझ्या गावी सुद्धा.
हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सगळे? तर मी आहे डे 2 आणि आम्ही निघालो आहे गावी. तर सकाळी 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही थोडं सामान गाडीत ठेवतो आहे. सो आता आम्ही निघू. तिथे थोडंसं आहे, पावसाचा क्लायमेट आहे तरी पण. आता काय सामान वरचं आतून भाऊ आणतो आहे. सो मी तर बसलो थोडा आणि आता आम्ही निघू. आता किती वाजता आम्ही पोचतो आहे काय माहिती नाही आम्हाला आयडिया. नेक्स्ट समथिंग 12:30-1 वाजतील घरी जाईपर्यंत चिपळूणमध्ये. सो एन्जॉय करा ही जर्नी. हा बघा माझा भाऊ पण आलेला आहे. माझा भाऊ आला आहे. ठीक आहे कशाला? हां ठीक आहे. तर आता मी सामान विमा पॅक करतो आणि लगेच निघतो. सो ही पूर्ण जर्नी बघा आणि ही सिरीजमध्ये आहे हा ब्लॉग. आता काय 2.5 तास 2.5 तास झालेले आहेत. 2.5 तास म्हणजे आता रोहाला आलो आम्ही. तर पाऊस वगैरे खूप आहे, मध्येच लागतो मध्येच लागत नाही. आता एवढं काय आज गर्दी नाही आहे रविवार असल्यामुळे. आणि संदूपच्या मजा घेतोय आणि इथे आवाज आलेत खोकून नुसती खोकते. आजारी पेशंट आहे. डोळ्यातून पाणी आलं. अजून किती वेळ लागतो आता काय माहिती. किती वेळ गेला होता अजून? 12-12:30. आज एवढी काही गर्दी पण नाही आहे रोडला, जास्त काय नाही. खड्डे पण कमी आहेत. एक वाजला घरी यायला. सो आता आम्ही जेवण परत रात्री जायचं आहे आम्हाला. आरती त्यांच्याकडे गवरी नसतात त्यांच्याकडे. सो जाणार आहे आम्ही. सो ते तुम्ही बघा. कंटाळा थांबलो जरा. सो मी झोप करतो आणि आता आम्ही रात्री भजनाची आजची तुम्हाला भेटतो.
देवा